शेतकऱ्यांना ना ही समस्या कधी-कधी खूप जास्त पाहायला मिळते, की सेम पीक दुसऱ्याच्या शेतात चांगलं आहे आणि आपल्या खराब. तर असं का होतं? ते असू शकतं न्यूट्रिएंटचे ॲब्झॉर्प्शन कमी झाल्यामुळे. तर त्यासाठी उपाय काय? त्यासाठी उपाय आहे आपल्याकडे फुलिक ॲसिड. तर मग आता हे फुलिक ॲसिड काय करतं हे जाणून घेऊ आणि ते कसं काम करतं, त्याचा डोस किती असला पाहिजे सगळं जाणून घेऊ. त्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, फुलिक ॲसिड काय करतं, आपण जे पण खतं, औषधं देतो ना, त्याचं जे ॲब्झॉर्प्शन आहे ते जे शोषतात ना न्यूट्रिएंट जमिनीतून, त्याचं दुप्पट ते तिपटीने वाढवतं शोषण. मग त्यामुळं काय होतं, आपली पानं हिरवीगार राहतात, झाड स्ट्रेसमध्ये राहत नाही आणि एकदम जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होते. तर मग त्यासाठी आपण डोस किती घेतला पाहिजे? हे बघा, जर तुम्ही स्प्रे करताय ना, तर त्यासाठी स्प्रेला आपल्याला घ्यायचं आहे 2 ते 3 ml प्रति लिटर पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही ड्रिपने घेताय, तेच तुम्हाला 250 ते 500 ml एवढं असं द्यायचं आहे प्रति एकरासाठी हा डोस असणार आहे. आणि हे देण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे का द्यायचं? कारण आपलं कधी-कधी काय आपलं पीक स्ट्रेसमध्ये असतं. आता नेमकं कधी-कधी ओळखायचं कधी की आपण हे द्यायचं आहे आपल्याला फॉलिक ॲसिड? बघा, जेव्हा आपल्या पिकाचे पाने पिवळे पडलेले असतात, वाढ जी होत नाही, समजा वाढ आपली स्लो झालेली आहे पिकाची, तेव्हा पण आपण देऊ शकतो. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच. जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं, तर ते लाल बटन आत्ताच दाबा आणि सबस्क्राईब करा, कारण पुढचे येणारे व्हिडिओ मिस नाही झाले पाहिजे. आणि हां, अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईन.